पुढची बातमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी संबंधित आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं गट क ची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलाय। पण लोकसेवा आयोगाच्या निर्णयाला विद्यार्थ्यांनी जोरदार विरोध दर्शवलेला आहे। ऑनलाईन परीक्षा रद्द करण्याची मागणी होती आहे। या संदर्भात काढलेल्या जीआर मध्ये अनेक त्रुटी आहेत असा आक्षेप विद्यार्थ्यांचा आहे आणि आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय। या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचार झालाय, त्यामुळे सरकारने ऑनलाईन परीक्षा रद्द कराव्यात। मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रमुखांना विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहे आणि याबद्दल चर्चा करणार आहे। नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात सीबीआय तपास शांत झाल्यामुळे सीबीआयच्या तपासावरती सुद्धा आपला विश्वास नसल्याचं मत रोहित पवारांनी व्यक्त केलंय। सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर सीबीटी म्हणजे ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जो तुम्ही घेतलेला आहे तो रद्द करावा। त्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे, होऊ शकतो आणि बरेच काही त्रुटी आहेत। आज नाही तर उद्या मुख्यमंत्री साहेबांना या बाबतीत आम्ही भेटू, चर्चा करू, विनंती करू। विद्यार्थ्यांचं एक डेलिगेशन तुम्हाला भेटायला येईल, त्यांचं तुम्ही ऐकून घ्या आणि ही जी काय ऑनलाईन परीक्षा ती कॅन्सल करावी। तसंच आयोगाला जाऊन सुद्धा आम्ही भेटू, चर्चा करून याच्यावर काय मार्ग निघतोय का हा आमचा पहिला प्रयत्न असेल आणि चर्चा करून जर मार्ग निघणार नसेल तर मग एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांबरोबर आम्ही तिथं उभं करू।